ओम श्री सद्गुरुवे नमः. जीवनदर्शन व्यासपीठ बुलढाण्याच्या सर्व ज्ञानसाधकांचे मी डॉक्टर विकास बाहेकर आजच्या या गुरुवारच्या चिंतनामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या गुरुवारी आपण वेगवेगळ्या उन्नत अवस्थांचं वर्णन पाहिलं आणि त्यामध्ये शेवटची जी संत अवस्था आहे त्या संत अवस्थेच्या वर्णनाबद्दल मी जे बोललो होतो की याला आपण कितीही दिवस घालवले तरी संत वर्णन खचितच पूर्ण होईल आणि म्हणून त्या एका लोभातून मी आज परत संत लक्षणाकडे आपल्या सर्वांचं या ठिकाणी चिंतनामध्ये लक्ष वेधित आहे. एक महत्त्वाची गोष्ट की मागील चिंतनामध्ये ज्या वेगवेगळ्या अवस्थांचा आपण विचार केला त्याबद्दल आपण आजही परत पाहणार आहोत. थोडंसं जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि शेवटची अवस्था तुर्या. तर सुषुप्ती अवस्थेच्या शेवटी आपण थांबलो होतो आणि तुर्याचं आपण थोडंसं चिंतन केलं होतं आणि सुषुप्ती आणि तुर्या यातील भेद आणि त्यातला महत्त्वाचा अनुभवाचा भाग जो आहे किंवा आपण जो अनुभवतो तो आपल्याला आज या ठिकाणी पाहायचा संत लक्षणामध्ये. कारण मागच्या गुरुवारच्या चिंतनानंतर मला बऱ्याच ज्ञानी आणि या क्षेत्रातील अतिशय तत्त्वज्ञ अशा लोकांचा, अधिकार असलेल्या लोकांचा माझ्याशी संपर्क आला आणि त्यांनी मला एक गोष्ट जी सांगितली आवर्जून ती या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे की आपण मागच्या गुरुवारी जी सुषुप्ती अवस्था बोललो तीच कधीकधी काही लोकांचा असा ग्रह होऊ शकतो की संतांची अवस्था असते. पण म्हणून आपल्याला आज तुर्याचं वर्णन जे ते परिपूर्ण अवस्थेमध्ये पाहायचं आहे. तर आपण परत आपल्या मागच्या याचं थोडंसं 2-3 मिनिटामध्ये आपण रिव्हिजन अशी करून घेऊया की तुमचा माझा हा पंचमहाभूताचा स्थूल देह जो असतो तो सातत्यानं अनुभव घेत असतो आणि त्या अनुभवाकरता त्याला जागृत अवस्था लागत असते आणि जागृत अवस्थेमध्ये त्या स्थूल देहाशी सूक्ष्म देहातील किंवा लिंग देहातील अंतःकरण चतुष्टातील मूलतः अहंकार आणि मन ह्या दोन गोष्टी प्रामुख्यानं जुळलेल्या असल्यामुळे त्याच्या मनामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या चित्तवृत्ती ह्या उमडत असतात. सुख, दुःख, शोक इत्यादी भावना सातत्याने येत असतात आणि त्या अहंकारामुळे तो बऱ्याच वेळा कार्यात्मक होतो आणि त्या कार्यातून मग पाप पुण्य असं उभं राहत असतं. हे कार्य करण्याची क्षमता त्याची जी असते त्यावर सुद्धा आपण त्या पद्धतीनं त्याचा देह आहे त्याचा परिणाम होतोय पाहिलेला आहे. म्हणजे कफ प्रवृत्ती, वात प्रवृत्ती आणि पित्त प्रवृत्ती म्हणजे त्या या देहाची जी प्रवृत्ती असते. त्यानंतरचा सूक्ष्मदेह जो असतो तो अनुभूतीच्या पातळीवर चालतो कारण तो स्वप्न अवस्थेमध्ये असतो. त्याचे आपण कंपोनंट्स पूर्ण पाहिले होते आणि स्वप्न अवस्था जी असते त्यामध्ये सर्व चित्तवृत्ती, कारण त्याच्यामध्ये अंतःकरण चतुष्ट असल्यामुळे मन, बुद्धी ह्या काही प्रमाणामध्ये जाग्या असतात आणि त्या जाग्या असल्यामुळे वेगवेगळ्या कल्पना आणि वेगवेगळ्या त्या बुद्धीच्या निरंकुश अशा सत्तेखाली त्या दौडत असतात. परत तिथे पाहिलं की आत्मा तिथे साक्षीभूत अवस्थेमध्ये दूर असतो. आणि मग आपण जी अवस्था पाहिली सुषुप्ती. सुषुप्ती ही अवस्था सामान्यपणे आपण जी अनुभवतो तिचा अनुभव आपण कथन करू शकत नाही. फक्त इतकं आपल्याला जाणवतं की झोप झाल्यानंतर मला फार ताजंतवानं वाटलं. त्याचं कारण असं आहे, ते कारण फार महत्त्वाचं आहे आणि ही सुषुप्ती अवस्था आपल्याला एकदा समजून घेणं फार महत्त्वाची आहे. कारण इथे अहंकार, मन, बुद्धी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चित्तवृत्ती ज्या असतात त्या पूर्णपणे झोपलेल्या असतात. कारण सुषुप्ती ही गाढ अवस्था आहे. गाढ अवस्थेमध्ये या सूक्ष्म देहातील अंतःकरण चतुष्टातील या सर्व गोष्टी संपूर्णपणे झोपलेल्या असतात आणि त्या झोपलेल्या असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले असतात. सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे तुमच्या ज्या जागृत अवस्थेमध्ये वेगवेगळ्या कल्पनांमध्ये, वेगवेगळ्या क्रियांमध्ये जी ऊर्जा खर्च होते ती ऊर्जा खर्च होण्याचा कुठलाही संबंध नसतो आणि त्या ऊर्जेची बचत म्हणजेच तुम्हाला उठल्याबरोबर ताजंतवानं वाटतं. पण सामान्यतः ते झोपेचे अनुभव, गाढ झोपेचे अनुभव आणि ती अनुभूती आपण बाहेर सांगू शकत नाही आणि ही सामान्याची अवस्था आहे. फक्त सामान्याला त्याच्या पंचमहाभूताचा देह आणि लिंगदेहातील काही ह्या ज्या आपण चित्तवृत्ती वगैरे म्हणतो याच्यामध्ये बुद्धी वगैरे याच्यामध्ये तल्लकपणा असं त्याला जाणवावं लागतं. म्हणजे निश्चितपणे त्याला त्याचा तो फायदा होतो. पण मग ही अवस्था जी असते ही आपण अनुभवू शकत नाही आणि ती अवस्था अनुभवतात त्यांना संत म्हणतात आणि ती अवस्था जी असते ती तुरीय अवस्था किंवा तुरीय अवस्था. ही तुरीय अवस्था जी आहे या तुरीय अवस्थेचं वर्णन जे आहे ते अनेक ठिकाणी शास्त्रामध्ये आलेलं आहे. परंतु एक महत्त्वाची अडचण सामान्यांची किंवा आपली सर्वांची जी असते ती
की जी गोष्ट आपण अनुभव घेतली नाही तिच्याबद्दल आपल्याला कल्पना सुद्धा करता येत नाही. आणि मग जी गोष्ट अनुभव घेतली नाही, जिची कल्पना करता येत नाही, ती अवस्था असते का, असू शकते का, याबद्दल आपण सर्वजण साशंक होतो. आणि तिथे आपले तर्क कुतर्क यामुळे आपण ती गोष्ट बऱ्याच वेळा डिनाय करतो किंवा त्याचं आपण म्हणजे त्याला आपण टाळतो किंवा आपण त्याला आपण आपल्या विश्वासामध्ये थारा देत नाही. इथून एक गोष्ट निश्चितपणे आपल्या लक्षात येईल. आणि मग जो वाद आपला सातत्यानं चालतो, धर्मश्रेष्ठ विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म श्रेष्ठ, हा आपल्या सर्व गोष्टीचा या ठिकाणी एका वाक्यामध्ये उलगडा होईल. जी गोष्ट आपण अनुभवतो, बघा आता अनुभव म्हणल्यानंतर स्थूल देहावर आलं, त्याच्यामध्ये अंतर्यामी असलेल्या अंतःकरण चतुष्टातील बुद्धी आणि मन ह्या गोष्टी जुडतात, अहंकारही जुडतो. आणि म्हणून त्याला आपला अनुभव येतो, जो बरा वाईट कसा असला तो. म्हणजे जी गोष्ट आपण अनुभवू शकतो त्याला आपण मान्यता देतो. विज्ञानामध्ये ज्या गोष्टी आम्ही अनुभवतो त्याला मान्यता देतो. म्हणजे विज्ञान जे ते खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण तर जागृत अवस्थेमध्ये काही प्रमाणातल्या त्या स्वप्न अवस्थेपर्यंतच विज्ञानाची मर्यादा आहे. विज्ञान त्याच्या पलीकडे जात नाही, कारण त्याच्या पलीकडच्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या अनुभूतीच्या आणि त्या तुरीय अवस्थेमधल्या असतात, त्यामुळे त्या सिद्ध करता येत नाही. आणि जी गोष्ट सिद्ध करता येत नाही ती विज्ञानाला मान्य नाही. म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जो म्हणतो हा अनुभव सिद्ध असतो. म्हणजे आपण जर या 4 प्रकारच्या पायऱ्या जर पाहिल्या, म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया, यातल्या जागृत अवस्थेमध्ये किंवा त्या अवस्थेपर्यंतच विज्ञानाची व्याप्ती आहे. आपण जे बोलून राहतो ती 4थी तुरिया अवस्था आहे आणि ती संत सातत्यानं अनुभवत असतात. अशा प्रकारचे दाखले जे अनुभवतात त्यांनीच दिलेले आहे. म्हणून मी आज विवेक चुडामणीच्या सोबत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेचे दाखले तुमच्या समोर देणार आहे. कारण आपल्याला ज्या गोष्टी जाणवतात, आपण ज्या गोष्टी अनुभवतो, तो व्यक्ती जितका प्रामाणिकपणे मांडू शकेल तितका मला वाटत नाही की दुसरा कोणी मांडू शकेल. म्हणजे जो फरक आत्मचरित्र आणि चरित्रामध्ये असतो, चरित्र कोणी लिखाण जर केलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा वेगवेगळ्या गोष्टीचा कधी अभिनिवेश असतो, कधी काही गोष्टी झाकलेल्या असतात. परंतु आत्मचरित्रामध्ये सर्व गोष्टी स्पष्टपणे आणि स्वतःला साक्षीभूत ठेवून मांडलेल्या असतात. म्हणून सत्याच्या प्रयोगा गांधीजींचा आत्मचरित्राचा जो भाग आहे तो आपल्या भारतीय साहित्यामध्ये अजून तरी मला वाटतं सर्वश्रेष्ठ आहे. गांधीजींचं आत्मचरित्र जे आहे, सत्याचे प्रयोग. तर या दृष्टिकोनातून तुरीय अवस्था जी असते त्या अवस्थेचं वर्णन किंवा त्या अवस्थेचं अनुभव जे आहेत ते जगद्गुरू तुकाराम महाराजांनी मांडले. पण ही नेमकी अवस्था कशी प्राप्त होते, ती अवस्था कशी प्राप्त होते आपण सर्वप्रथम पाहूया. तर अनुभवामध्ये तुम्हाला मला जागृत अवस्थेमध्ये सत्व, रज, तम हे तिन्ही गुण सातत्यानं तुमच्या माझ्यावर प्रभाव त्यांचा ठेवून असतात. परंतु सातत्यानं व्यवहारामध्ये तुम्हाला रजोगुण आणि तमोगुण याचा जास्तपणे प्रभाव दिसतो. म्हणून ज्यावेळी तमोगुण सर्वपणे नष्ट होतो आणि रजोगुणही काही प्रमाणात कमी होतो म्हटल्यावेळेस तोही नष्ट होतो. म्हणजे हे 2 रजोगुण आणि तमोगुण हे लयास गेल्यानंतर किंवा याचा पूर्णपणे लय झाल्यानंतर आणि सत्वगुणाचा उत्कर्ष झाल्यानंतर तुरीय अवस्था प्राप्त होऊ शकते. संतांच्या त्यांच्या मांडणीमध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत. पण याकरता कुठल्या गोष्टी लागतात तर त्या गोष्टी ज्या आहेत तप, साधना, काहीतरी पुण्य जे असतं ते पूर्वपुण्य त्याला म्हणतात, ते पुढे आपल्या अभंगामध्ये येईल. पूर्वपुण्य, गुरुकृपा आणि ईश्वर कृपा यातून ही तुरीय अवस्था प्राप्त होऊ शकते. आता सत्वगुण आणि तमोगुण आणि रजोगुणाचा लय आणि सत्वगुणाचा उत्कर्ष होण्याकरता ज्या 2 गोष्टी मूलतः लागतात त्याचा सुद्धा मागच्या गुरुवारी आपण चिंतनामध्ये विषय पाहिलेला आहे. आणि त्या 2 गोष्टी सातत्यानं तुम्हाला घेऊन चालू लागतात इथपासून पुढे. विवेक आणि वैराग्य. विवेक आणि वैराग्याची महत्ता किंवा महत्त्व आपण मागच्या वेळेस चिंतनामध्ये पाहिलं. पण आज आपल्याला एक गोष्ट सुरुवातीला तिथे पाहायची आहे की ह्या दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून कशा आहेत. आज आपण आपल्या भारतामध्ये गेल्या 10 वर्षाचा जर या संत विचारधारेचा जर आपण समजा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की बरेचसे जे पूजनीय किंवा वंदनीय असे संत होते ते आज काहीतरी कारणामुळे कारागृहामध्ये आहेत. याचा अर्थ त्यांचं आयुष्य पूर्ण वाया गेलं किंवा त्यांनी चुकीचं कार्य केलं अशाचा भाग नाही. आपल्याला त्यांची ती गोष्ट चुकीची जस्टिफाय करायची नाही. परंतु त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी विवेक लोपला. विवेक लोपल्यामुळे इमिजिएट काय होतं की वैराग्य जे आहे ते उघडं पडतं. म्हणजे ते एकमेकाला अशा प्रकारे पूरक आहेत की सर्व प्रकारचं ऐश्वर्य
ज्या संतांच्या पायाशी लोळण घेत आहे त्याचा काही वेळाकरता विवेक जर गेला तर त्याचं वैराग्य नष्ट होतं. म्हणजे अशा प्रकारची त्यांची रचना आहे. म्हणजे त्यांनी केलेलं कर्म जे आहे, त्यांनी केलेली साधना जी आहे, त्यांनी केलेलं तप जे आहे, ते कुठलंही चुकीचं किंवा ते कुठलंही म्हणजे ज्याला आपण निरर्थक असं म्हणता येणार नाही. परंतु कुठेतरी जीवनाच्या एखाद्या क्षणी विवेक आणि वैराग्य लोप पावल्यानंतर आज ती दशा त्यांना प्राप्त झाली. म्हणून सातत्यानं ज्या व्यक्तीमध्ये विवेक आणि वैराग्य जागृत असतं तशा व्यक्तीच्या सत्वगुणाचा उत्कर्ष सातत्यानं होत असतो. आणि ज्यावेळेस सत्वगुणाचा उत्कर्ष होतो आपोआप त्यावेळेस जसं विवेक आणि वैराग्य रेसिप्रोकल आहे तसं सत्वगुणाचा उद्गम किंवा उत्कर्ष ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपोआप रजोगुण आणि तमोगुण हा लयास जातो. किंबहुना रजोगुण आणि तमोगुण लयास गेल्यानंतर तुमच्याजवळ जे होतं तो सत्वगुण आहे. म्हणजे तुम्ही त्यातले दोन्ही अर्थ काढू शकता. म्हणून ही जी गोष्ट आहे की तुरीय अवस्थेमध्ये जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचा सत्वगुणाचा उत्कर्ष झालेला असतो आणि त्याकरता तप, मग त्या तपामध्ये आपण या सगळ्या गोष्टी टाकू शकतो की ज्या विवेकातून आणि वैराग्यातून उत्पन्न होतात. परंतु हे तप करत असताना त्याला जे मार्गदर्शन लागतं त्याकरता त्याला ईश्वराची अर्थात गुरुची ती कृपा लागते आणि तो मार्ग त्याला त्या साधनेतून प्राप्त होऊ शकतो. आणि हे सर्व सापडण्याकरता त्याला काहीतरी निश्चितपणे पूर्वपुण्य लागतं. पूर्वपुण्याशिवाय तुम्हाला ईश्वरत्वाची किंवा मुमुक्षत्वाची, ईश्वरत्व प्राप्त करण्याची किंवा मुमुक्षत्वाची कुठली जाणीव होत नाही. आणि त्या मार्गालाच आपण लागत जर नसेल तर आपण गुरुचा शोध घेऊ शकत नाही. असं ते एकमेकावर अवलंबून आहे. म्हणून ज्यावेळेस आपण सत्वगुणाचा उत्कर्ष म्हणतो त्यावेळेस निश्चितच रजोगुण आणि तमोगुण हा खाली गेलेला असतो. तुरीय अवस्थेमध्ये रजोगुण आणि तमोगुण यांचा लय झाल्यानंतर अशा प्रकारचा सत्वगुण तुमचा वरती येतो आणि तो वर आल्यानंतर तुम्हाला आपोआप काही गोष्टीचा बदल पडतो. आता यावेळी ही व्यक्ती पूर्णपणे जागृत अवस्थेमध्ये असते. पण जागृत अवस्थेमध्ये सामान्याच्या त्याच्या पंचमहाभूताच्या देहाच्या अनुभवाकरता त्याचा अहंकार त्याला सातत्यानं पुष्टी देत असतो आणि त्याकरता तो बऱ्याच गोष्टी करत असतो. इथे सुद्धा अहंकाराची जाणीव जी आहे ती किंवा अहंभाव तो जागृत असतो. परंतु मीपणाचा तो अहंकार जो असतो तो वेगळेपणाचा असतो. त्या वेगळेपणामध्ये त्याला स्वतःच्या देहापुरता किंवा स्वतःच्या व्यक्तित्वापुरता नसून त्याला प्रगल्भ प्रज्ञेचा आविष्कार त्याला झालेला असतो की आपल्याजवळ असलेल्या या अंतर्यामी सुप्त ईश्वरीय शक्तीची जाणीव झालेली असते. आणि त्यातून या माझ्या शक्तीनं या मला प्राप्त झालेल्या दैवी अशा प्रज्ञेतून ज्ञानातून मी या समाजाकरता मी काय करू शकतो अशा प्रकारची जाणीव तुरीय अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला झालेली असते. ही संतत्वाची लक्षणं जी असतात याच्यामध्ये आपण आधी पाहिलेल्या त्या 10 पायऱ्यांपैकी 9वी पायरीपर्यंत म्हणजे आत्मसाक्षात्कारापर्यंतची गोष्ट आहे किंवा ब्रह्मसाक्षात्कारापर्यंतची गोष्ट जी आहे त्याचं हळूहळू त्या 10व्या स्टेजमध्ये किंवा 10व्या अवस्थेमध्ये परिपूर्ण रूपांतर झालेलं असतं. मग ज्याला या प्रज्ञेचा आविष्कार स्वतःचा जाणवतो प्रगल्भ प्रज्ञेचा त्याला आपोआपच एक गोष्ट जाणवते. कारण त्याच्या आधी जी ब्रह्मसाक्षात्काराची अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये हे सर्व ब्रह्मांड आणि मी याच्यामध्ये कुठलाही वेगळेपणा नसून या सर्वांमध्ये तो सारखेपणानं माझ्यासारखाच भरलेला आहे याची जाणीव होते. आणि ही समत्वाची जाणीव जी होते इथे मात्र त्याला त्या संतत्वाचं लक्षण खरोखर जुळायला सुरुवात होते. आता संतत्वाचं लक्षण आणि समत्व याच्यामध्ये बराच आणखी गोंधळ असतो. तो गोंधळ आपण समजून घेणं आवश्यक आहे. संतांचा सर्वाप्रती समभाव असतो. समव्यवहार जर करायचा म्हटला तर अडचण येऊ शकते. मी तुम्हाला एक फक्त उदाहरण सांगतो. तो अभंग आपल्याला पुढे पाहायचा आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. मग यातून तुम्हाला मला जे म्हणायची गोष्ट ती लक्षात येईल. दया करणे जे पुत्राशी म्हणजे दया हा भाव झाला ही भावना झाली. परंतु व्यवहार करत असताना तेची दासा आणि दासी दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी म्हणजे तुमचा व्यवहार जो आहे तो भावनेच्या दृष्टिकोनातून दयेचा असला पाहिजे. परंतु तो व्यवहार जो आहे तो करत असताना समाजामध्ये गुणकर्म विशेषत्वानं ज्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या सातत्यानं राहणारच आहेत. कारण प्रत्येकाची गुणवत्ता तशी वेगळी असते. म्हणून तुम्ही हा भेदभाव जो आहे पुत्राचा आणि दासीचा किंवा दासाचा हा न करता तुम्ही त्यांच्याप्रती दयासारखी दाखवा. म्हणजे दयाभाव जो आहे तो सारखा असावा. पण ज्ञान परंतु तुमचा व्यवहार जो आहे तो त्यांच्याशी वागत असताना सारखा असावा. परंतु समभाव आणि समव्यवहारामध्ये आपण तशा प्रकारे सारखेपणाचा भाव दाखवू शकत नाही. कारण समाजामध्ये ह्या प्रकारच्या पातळ्या आहेतच. म्हणजे संत सर्वाप्रती समत्व पाहतात. परंतु त्यात आणखी एक अभंगामध्ये एका ठिकाणी असं म्हणतात ते की ज्याचा जसा अधिकार आहे त्या पद्धतीने मी त्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो.
असा एक अभंग आहे. म्हणजे हा अधिकार सुद्धा त्या प्रत्येक व्यक्तीच्या पातळीवर तो अवलंबून असतो. म्हणून समभाव आणि समव्यवहार याचा आपण गल्लत होऊ द्यायची नाही. म्हणजे दास आणि दासी आणि पुत्र ह्या पायऱ्या आहेतच, परंतु सर्वांप्रती सारखेपणाचा दयेचा भाव हा आवश्यक असतो. हे तुरीय अवस्थेच्या नंतरचं वर्ण आपण पाहूया, परंतु समभाव आणि समव्यवहार या दृष्टिकोनातून मला ती गोष्ट सांगायची होती. मग आता या तुरीय अवस्थेमध्ये तुम्हाला प्रज्ञा तुमची म्हणजे बुद्धी जी आहे तिचा अतिउच्च असा त्या सत्वगुणामुळे तिचा आविष्कार सापडतो. त्यामुळे त्यातले विकार हा पूर्णपणे नष्ट झालेला असतो आणि पूर्णपणे त्यामध्ये विवेक असतो. आणि मन सुद्धा या ब्रह्मसाक्षात्कारित्वामुळे त्यातले जे काही स्वार्थपरायण अशा प्रकारचे जे काही दुर्गुण असतात ते सुद्धा नष्ट होऊन ते जे मन असतं ते सर्व प्रकारच्या वासना विरहित मन झालेलं असतं. म्हणजे ही अमन अवस्था. अहम भाव जो आहे तो सर्वाप्रती मी पाहणार आहे, म्हणजे तो सुद्धा व्यापक झालेला आहे. आणि बुद्धी प्रगल्भ झाल्यामुळे ती विवेकी झालेली आहे. म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या अशा प्रकारच्या शुद्ध झालेल्या असतात. आणि त्यामुळे झोपेमध्ये म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये जी त्या व्यक्तीची सामान्य व्यक्तीची जी अवस्था असते, सुषुप्ती अवस्थेमध्ये त्याची जी भावभावनांचा सर्व लय झालेला असतो, तसा याचा जागेपणी सर्व प्रकारच्या भावभावनांचा लय झालेला असतो. आणि तो लय झाल्यामुळे इतरांनी केलेले अपमान, इतरांनी दिलेल्या हालापेष्टा याची त्याला कुठेही कधीही कोणत्याही प्रकारची तमा नसते. समाजामध्ये आपलं स्थान काय आहे, समाजामध्ये आपलं पद काय आहे यासाठी त्याच्या मनामध्ये कधी कोणत्या प्रकारचा म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की किंतु त्याच्यामध्ये कधीच निर्माण होऊ शकत नाही. तर ही संतांची नित्य अवस्था असते. आणि संतांची ही नित्य अवस्था असते त्यामुळे त्यांना सर्वत्र व्यापकत्व, ईश्वराचं एकसंधत्व आणि त्या शोकमोह हे सर्व दूर झाल्यामुळे सर्वाप्रती समभाव त्यांना निर्माण झालेला असतो. आणि ही त्यांची शाश्वत आनंदाची अवस्था असते. तुम्ही आनंद अवस्था लहान बालकामध्ये ज्यावेळेस पाहाल तेव्हा ती आनंद अवस्था त्याच्यामध्ये जी असते त्याच्यामध्ये ह्या प्रकारच्या सर्व ज्या भावभावना आहेत, चित्तवृत्ती ज्या आहेत त्या लय पाहूनच त्याला ती प्राप्त झाली असते. म्हणून संत हे निरागस बालकाप्रमाणे असतात. म्हणजे निरागस बालकाला जेव्हा व्यवहारातील या सर्व गोष्टीचा स्पर्श व्हायला सुरुवात होते त्यावेळी त्याचं निरागसत्व किंवा ईश्वरत्व ते नष्ट होतं, संतत्व नष्ट होतं आणि तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य व्यक्ती बनतो. असो तर तुरीय अवस्थेमध्ये ह्या प्रकारचा बदल झालेला असतो. म्हणजे तुरीय अवस्थेतील व्यक्ती हा पूर्णपणे जागृत असतो, पहिली गोष्ट. पण जागृत असताना मन अमन अवस्थेमध्ये वासनाविरहित, बुद्धी पूर्णपणे विवेकाधिष्ठित, पूर्णपणे विवेकाशी तिचा संबंध असतो. अहमभाव हा व्यापकपणाचा, माझी स्वतःची स्वार्थपूर्ण अशा प्रकारची कोणती भूमिका त्याच्यामध्ये नसते, तर मीपणाचा लय होऊन त्याला व्यापकत्व प्राप्त झालेलं असतं. आणि चित्तवृत्ती सर्व प्रकारे झोपलेला असतात किंवा कुठल्याही प्रकारच्या चित्तवृत्ती ज्या आहेत त्याला कधीही त्रास देऊ शकत नाहीत. अशा अवस्थेमध्ये संत असतात. म्हणून ते त्या आनंदाचा सातत्याने उपभोग घेतात. मग अशा प्रकारची अवस्था जी आहे ही अवस्था खरोखर प्राप्त होते का? आता ह्या अशा प्रकारची अवस्था प्राप्त होणे आणि तशा प्रकारची अवस्था मांडणे याच्याकरता आज म्हणून मी दुसरा जो भाग आहे आपला, तो भाग जो आहे तो जगद्गुरू तुकाराम महाराज अभंगगाथेचं ठेवलेला आहे. तुकाराम महाराजांच्या नम्रतेचंच हे लक्षण आहे की त्यांनी सर्वत्र सदा ही गोष्ट मांडली की संत जे आहेत, स्वतः तुकाराम महाराज अतिउच्च कोटीचे संत होते, हे आपण आतापर्यंत लक्षणं जर पाहिले तर त्यांनी या सर्व गोष्टी ज्या आहेत स्वतः अनुभवल्या सुद्धा. ती तुरीय अवस्थामध्ये सातत्याने ते होते. त्याच्यामुळे समाजातील कुठल्या प्रकारच्या त्रासाचा, अपमानाचा त्यांनी कधीही कुठल्या प्रकारचा भाऊ केला नाही आणि त्याचं वाईटही वाटलं नाही. स्वतःचा पूर्ण परिवार उघडा पडेपर्यंत अत्यंत सधन आणि तालेवार असलेले तुकाराम महाराजांचे कुटुंबी जे आहे ते सर्व देशोधडीला लागेपर्यंत त्यांनी समाजाच्या मुखामध्ये घास भरवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः सर्व प्रकारे निष्कांचन होईपर्यंत त्यांनी या गोष्टी तमा केली नाही. म्हणून त्यांच्या पत्नीचं वारंवार आपण जे ऐकतो वर्णन त्या आवलीचं की ती त्यांना सातत्यानं बोलायची, तर ते स्वाभाविक आहे. परंतु यातून तुकारामाची ती अवस्था लक्षात येते आणि तुकारामांच्या या अवस्थेची मांडणी, तुकारामांच्या संतत्वाच्या नम्रतेचं हे महत्त्वाचं लक्षण, ती मांडणी त्यांनी करत असताना संत कसे असतात हे इतर संतांच्या पायी मी पायिक आहे असं समजून ती मांडणी केली. म्हणून तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचं या ठिकाणी आपल्याला दाखले खऱ्या अर्थानं पाहायचे. आणि त्याचा पहिला अभंग तो सातत्याने येतो, जे का रंजले गांजले त्यासी वनी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे या पहिल्या चरणामध्येच रंजले गांजले यांना आपलं समजणारा
मग इथून सामान्य ती तफावत पाहायची आपल्याला. सामान्य हा आपले स्वतःचे नातेवाईक, आपले स्वतःचे कुटुंबीय आणि आपले हितचिंतक यांनाच आपलं समजतो. त्यातल्या रंजल्या गांजल्या त्याचा सातत्यानं कधीही संबंध येत नाही. आणि तो संबंध येत नसल्यामुळे तो या संतत्वापासून कसा दूर जातो तो पहा. परंतु तुकाराम महाराज तिथे तीच गोष्ट सांगतात, तोची साधू ओळखावा. साधुत्वाचं लक्षण इथे निर्माण झालं की जो आपल्या स्वतःच्या उंबरण्याच्या बाहेर, आपल्या स्वतःच्या कक्षेच्या बाहेर आणि आपल्या स्वतःच्या नातेवाईकाच्या नाही या गराड्याच्या बाहेर किंवा त्या परिघाच्या बाहेर तो दुसऱ्या रंजल्या गांजल्यांना खऱ्या अर्थाने शोधतो. ईश्वरानं निर्मिती तुमची माझी जी केलेली याची आपण जी चर्चा सुरुवातीला केली की तुम्ही आम्ही जर रिसोर्सफुल असेल तर तुमचे माझे रिसोर्सेस हे ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जर केला तर आपण त्या ईश्वरानं तुम्हाला मला निर्माण केलेल्या उद्देशाला परिपूर्ण करतो, असं आपण मागे कुठेतरी चिंतामध्ये पाहिलं होतं. मग जे का रंजले गांजले त्याशी म्हणी, म्हणजे माझ्यापेक्षा ज्याच्याजवळ या काही क्षमतेनं आणि काही गोष्टींनी तो अभावात आहे त्याच्यापर्यंत मी पोहोचलो पाहिजे. तसं जर पोहोचत असेल तर माझ्या अंतर्यामी साधुत्व निर्माण झालेलं आहे. आणि तसं साधुत्व निर्माण झालेला व्यक्ती जो आहे त्याला देव म्हणून तुम्ही समजू शकता किंवा देवत्वाची लक्षणं तेच आहेत असं तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून मी तुम्हाला त्यातली दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी, आणि त्याचं एक वैशिष्ट्य सांगितलं त्यांनी दयेच्या बद्दल की मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त याचा आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची सामान्य व्यक्तीने, द पर्सन हु इज अनप्रिज्युडाइज्ड. आता बघा, सामान्यपणे जीवनामध्ये व्यवहारामध्ये तुमच्या माझ्या समोर एखादी व्यक्ती तिनं तुमच्याशी मागच्या वेळेस कुठल्या प्रकारची मताची प्रतारणा किंवा कुठल्या प्रकारचा तुम्हाला धोका जर दिला असेल तर आपण त्याचं ते वैशिष्ट्य किंवा व्यक्तिमत्वाचा त्याचा गुणधर्म तो आहे तो धरून त्याचे व्यवहार करतो. परंतु नित्य नवा व्यवहार हा जो तुकाराम महाराज सांगतात अनप्रिज्युडाइज, मृदू सभाह्य नवनीत, नवनीत म्हणजे नित्य नवे, मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. संतत्वाचं लक्षण जे आहे तुकाराम महाराजांनी ते अभंगातून जे मांडलं, तोची साधू ओळखावा देव तिथे जाणावा, हे त्यांनी मांडत असताना जरी दुसऱ्याचं मांडलं तरी स्वतः तुकाराम तसे जगत होते. म्हणजे प्रमाण्य म्हणून ज्या व्यक्तीने जी गोष्ट अनुभवलेली आहे त्याला आपण प्रमाण मानलं पाहिजे. पण तुकारामांनी स्वतःकडे त्याचं मोठेपण कधीच घेतलं नाही, ते त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट की अशा प्रकारचे लोक भेटल्यानंतर मला काय आनंद होतो असं तुकाराम महाराज सांगतात. आपण जे येता जाता आपलं हात कोणाला दाखवतो, कपाळावरची रेषा दाखवतो, पेपर उघडल्यावर भविष्य पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारियली, संत दर्शनी ह्या लाभ पद्मनाभ जोडी गेला. या अभंगामध्ये फार मोठा सिद्धांत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितला आणि तो तुरीय अवस्थेमध्ये ते जे जगतात त्याचा सुद्धा एक पुरावा आहे. आपण पाहिलं जागृत अवस्थेमध्ये स्थूल देह, स्वप्न अवस्थेमध्ये लिंगदेह, सुषुप्तीमध्ये हे सर्व देह जे असतात ते लयास जातात, म्हणजे तिथे आत्म्याची थोडीशी जागृती होते पण ती आपल्याला अनुभवता येत नाही. आणि तुरीय अवस्थेमध्ये हा आत्मा जो आहे तो परमात्म्याशी जुळलेला असतो. म्हणजे संत हा सातत्यानं त्या ईश्वरीय शक्तीशी जुळलेला असतो. बघा आता तुम्ही या अंगाने आपण तो अभंग पाहूया की तुकाराम महाराज म्हणतात उजळले भाग्य आता, या हातावर कपाळावर ते भाग्य नाही, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारियली. व्यवहारामध्ये जो व्यक्ती असतो, अनुभवामध्ये जो व्यक्ती असतो, सातत्यानं ज्याला रजगुणाचा आणि तमगुणाचा सातत्यानं ज्याला स्पर्श झालेला असतो त्याला काहीतरी नेहमी पाहिजे असतं, तो स्वार्थाने प्रेरित झालेला असतो आणि तो स्वार्थ पूर्ण झाल्यामुळे त्याच्या अवतीभोवती सातत्याने चिंता फिरत असते. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारी. कशामुळे? संत दर्शनी हा लाभ. तुरीय अवस्थेमध्ये असलेला व्यक्ती जो आहे, जो संतत्वास प्राप्त झालेला आहे, ज्याचा आत्मा त्या परमात्म्याशी अनुसंधान साधलेला आहे, तो त्या व्यक्तीशी म्हणजे त्या संताशी तुम्ही ज्यावेळेस समोरासमोर जाता त्यावेळेस संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, साक्षात ईश्वराशी तुमचं त्याचं जोडणी होऊ शकते किंवा तुम्ही ईश्वराशी अनुसंधान त्याच्याद्वारे साधू शकता. म्हणजे कबीर महाराज म्हणतात गुरु गोविंद दोहो खडे काके लगू मै पावो, बलिहारी हो गुरु आपकी दिये गोविंद दिखला. म्हणून गुरु किंवा संत याच्यातून ईश्वराची प्राप्ती होऊ शकत असते. त्याच्यामुळे गुरुला किंवा संताला शरण जावं म्हणून संत जर समोर आला तर तो तुम्हाला पद्मनाभाच्या बरोबर जोडू शकतो किंवा ईश्वरत्वाची प्राप्ती करून देऊ शकतो. तुकाराम महाराज एक अभंगात म्हणतात धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तो.
म्हणजे संताच्या जवळ मी भेटल्यानंतर माझ्या आयुष्यातला तो सर्वात जास्त धन्य काळ होता. आणि तो संत माझ्या समोर आल्यानंतर मला त्या संताच्या पायाशी मी मिठी दिल्यावर मला सर्व प्रकारचे सुख प्राप्त झाले. संताची या द्वारी प्रेमाचा सुकाळ, नाही तिळ नाही तळमळ दुःखलेश. संतांच्या द्वारी कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख आणि कोणत्या प्रकारची तळमळ किंवा प्राप्तीची अवस्थाच नसते. त्याच्यामुळे तिथे प्रेमाचं सातत्यानं सुकाळ असतो. तुकाराम महाराज बोलतात, तेथे मी राहीन होऊन याचक. त्या संताच्या द्वारी, ज्याच्याद्वारी प्रेमाचा सुकाळ आहे, कुठली तळमळ नाही, कुठलाही लेशभरही दुःख नाही, त्याच्याद्वारी मी याचक म्हणून राहील. आणि घालीनं भीक तोची मज, तो मला भीक घालेल. आता तोची हा शब्द तिथं खऱ्या अर्थानं म्हणजे ज्याला आपण द्विअर्थी म्हणतो तशा पद्धतीचा आहे तो. श्लेष ज्याला म्हणतात, की मी संताच्या दारी ज्यावेळेस उभा राहील, की ज्याच्याद्वारी प्रेमाचा सुकाळ आहे, कुठल्या प्रकारचं दुःख नाही, कुठल्या प्रकारची तळमळ नाही, त्याच्याद्वारी मी याचक म्हणून उभा राहील, तो मला भीक घालेल. तोचीचा अर्थ असा आहे की तो जी भूक घालेल म्हणजे तो संतही भीक घालेल. आणि तीच भीक म्हणजे त्याच्या घरी असलेल्या प्रेमाच्या सुकाळाची. अशा प्रकारचा श्लेष त्या शब्दामध्ये. तुकाराम महाराजांचे अभंग अतिशय श्रेष्ठ दर्जाचं आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उंच दर्जाचं अशा प्रकारचं लिखाण आहे. परंतु ते सर्व प्रकारचं आत्मनिवेदन लक्षात आलं पाहिजे. आणि कधी कधी जी मी सुरुवातीला गोष्ट सांगितली की गांधीजींचं सत्याचे प्रयोग हे स्वतःचं आत्मचरित्र त्यांनी सांगितलेलं आहे, त्यात जे प्रामाणिकपणा आहे तोच प्रामाणिकपणा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगामध्ये आहे. म्हणून अभंग हा तुकाराम महाराजाचा, ज्याला आपण 52 कशी किंवा 24 कॅरेट्स म्हणतो, तशा पद्धतीने आपण तो पाहिला पाहिजे. तुकाराम महाराज एका ठिकाणी आणखी सांगतात, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. म्हणजे संतांनी मला काय दिलं, संतांनी माझ्याकडे काय पोचवलं, ह्या गोष्टी सोडून द्या, पण माझं भाग्य जे बहुत जन्माचं ते पुण्य फळले बहुता दिसा, आणि माझं भाग्य जे ते परिपूर्ण झालं. आणि त्यामुळे मी माझं भाग्य परिपूर्ण झाल्यामुळे संताशी सम्मुख झालो. सम्मुखता आणि विमुखता ही गोष्ट सामान्य माणसानं आपण सातत्यानं समजून घेतली पाहिजे. सत्वगुण आणि रजगुण याच्या आपण सातत्यानं सम्मुख असतो, त्यामुळं रजगुण आणि तमगुण याच्या सातत्यानं सम्मुख असतो, त्यामुळे सत्वगुणाच्या आपण विमुख असतो. विवेक वैराग्याच्या आपण बहुतांश काळ विन्मुख असतो. म्हणून आपल्यातला सत्वगुण जो आहे तो उत्कर्ष होण्याच्या दृष्टिकोनातून विवेक आणि वैराग्याच्या सम्मुख आपण किती असतो ते पाहिलं पाहिजे. म्हणून त्याचं प्रतीक असलेला संत जो आहे त्याच्या ज्यावेळेस मी सम्मुख जातो, त्याच्याकरता मला काहीतरी माझं विशेष भाग्य माझ्या लागत असतं. आणि ते म्हणून पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सम्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आजी फिटले माझे कोडे. जीवनामध्ये माझे अनंत कोडे आहेत, कारण व्यवहाराला कोडे आहेत ते सर्व कोडे जे आहेत फिटले. भवदुःखाचे साकडे, या भवदुःखाचे साकडे जे आहेत ते सर्व प्रकारचे माझे नष्ट झाले. कोंदटले पुढे परब्रह्म सावळे. आता बघा, संत उभा राहिला, ही तर गणित सगळे म्हणजे सातत्यानं संत हे परब्रह्माशी किंवा त्या ईश्वराशी जुळलेले असतात, याचा हा दुसरा पुरावा आहे आपल्याजवळ. जसं आपण सुरुवातीला पाहिला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी येला, तसं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारियली, झालो सम्मुख तो कैसा, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारियली. याच्यामध्ये आपण जो संताचा आणि परब्रह्माचा संबंध पाहिला, तसा पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सम्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आणि यातून माझे भवसागराचे सर्व प्रकारचे कोडे जे आहेत ते नष्ट झालेत. कोंदटले पुढे परब्रह्म सावळे. म्हणजे संतातून मला तो ईश्वर दिसला. संताच्या याच्यातून माझं भाग्य परिपूर्ण झाल्यानंतर त्यानं माझी पद्मनाभाची भेट करून दिली. म्हणून हा जो संतांचा आणि सातत्याने ईश्वराचं वर्णन जगद्गुरू तुकाराम महाराज करतात, हीच ती तुरीय अवस्था आहे की त्या तुरीय अवस्थामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं साक्षात्कारी मिलन झालेलं असतं. आणि म्हणून या पंचमहाभूताचा देह जो तिथे गळून पडलेला असतो, पण त्याचा जिवंतपणाचा किंवा साधन म्हणून तो अनुभव ते सातत्याने घेत असतात, हे मात्र निश्चित. मग आता संताच्या चरणाशी जाऊन काय करायचं? आता संताच्या चरणी जाऊन म्हणजे संताचा आणि तुमचा माझा जो संबंध येतो, त्या संबंधामध्ये या संतांचा उपयुक्तता आपण कशा पद्धतीने करून घेतली पाहिजे हे सांगणारा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. म्हणून आपण भाग्यानं जर त्याच्या सम्मुख झालो की हे माझे पूर्वपुण्य जे आहेत ते फळले आणि मी संताच्या सम्मुख झालो,
तर संतांच्या पायाशी गेल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. मी मागच्याच बोललो होतो की काही लोक जे आहेत ते स्टॅटस करता गुरु करतात, की माझे गुरु आहेत, आमचा असं आहे, आमचा असा परिवार आहे असं सांगत असतात. परंतु त्या गुरुच्या पायाशी बसून त्या गुरुनं दिलेल्या ज्ञानाचा तुम्ही सत्कर्मी काही प्रमाणामध्ये तुमच्या स्वतःच्या आत्मोत्कर्षाकरता उपयोग करून घेतला का, तुम्ही स्वतः अंतर्मुख झाले का हे पाहिलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज एक अतिशय श्रेष्ठ अभंग संतांचं वर्णन करताना आहे, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. म्हणजे वैराग्य जर प्राप्त व्हायचं असेल त्या विवेक वैराग्यापैकी, तर त्या वैराग्याच्या विरुद्ध ही वासना आहे. सामान्य व्यक्तीला पंचमहाभूताच्या देहामध्ये सातत्याने छळणारी कोणती गोष्ट असेल तर आपण सुरुवातीला पाहिली ती काम क्रोध, आणि ते कामना जिथून उत्पन्न होते त्याचं मूळ स्थान जे आहे ती वासना. मग संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. म्हणजे जर आपल्याला खऱ्या सुखाची, म्हणजे आता हे संतांना अभिप्रेत असलेलं सुख, आपण जे पंचमहाभूतिक देहाला गोड वाटा म्हणून वापरतो त्या गोष्टी ज्या असतात अहिक ज्यातल्या, त्या सुखातल्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या. आणि संतांची सुखाची व्याख्या आणि संतांची सुखाची कल्पना जी आहे ती वेगळी. त्याला सर्व सुख, पूर्ण सुख अशा पद्धतीने ते म्हणतात. तर ते नेहमी एका दुसऱ्या तिसऱ्या स्तरावर भेटत असतं. म्हणजे संतांचं चरण तुम्हाला किंवा संत चरणाला तुम्ही स्पर्श केला म्हणजे तुमच्या वासना ज्या आहेत त्या जळून जाऊ शकतात. म्हणजे तुमच्या अंतर्यामी असलेला सर्व प्रकारचा गोंधळ, तुमच्या अंतर्यामी असलेल्या सर्व प्रकारच्या ह्या भावभावना ज्या असतात त्या लयास जातात. आणि त्या लयास गेल्यानंतर ते शांत झालेलं चित्त असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ईश्वराचं मग रामनामे उपजी आवडी, पुन्हा तेच कोंदटले पुढे सावळे परब्रह्म. तर अशा पद्धतीनं ते तुम्हाला तो ईश्वराचा साक्षात्कार होतो. ते सर्व शांत झाल्यानंतर, चित्तवृत्ती सर्व शांत झाल्यानंतर मग रामनामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे. आता सामान्यतः आपला अनुभव जो आहे तो सुख आपण ज्या उपभोगायला सुरुवात करतो हळूहळू सुखाची गोडी कमी व्हायला लागते. इंद्रियामुळे, त्याची परिपूर्णता झाल्यामुळे, किंवा आपलं ज्याला आपण म्हणतो काही खाण्याची गोष्ट असेल त्याचं पोट भरल्यामुळे हळूहळू त्याची कमी व्हायला लागते. परंतु ईश्वरीय सुख जे असतं ते घडोघडी क्षणाक्षणाला वाढायला लागतं. तर त्याच्याकरता एक कंडिशन आहे की वासनेचे बीज जळून जाय. म्हणजे वैराग्यातून, विवेकातून साधलेल्या वैराग्यातून तुम्हाला खऱ्या ईश्वराचं दर्शन होतं आणि मग खऱ्या अर्थानं सुख वाढायला लागतं. तुकाराम महाराजांनी या म्हणजे संतांचं वर्णन करत असताना हे जे वेगवेगळे अभंग सांगितलेले आहेत, हे अभंग संतांचं वर्णन म्हणून जरी ते करत असले तरी खरी त्यातली एक मर्म किंवा वर्म आपण समजून घेतलं पाहिजे की ते त्यांच्या साक्षात्कारी अनुभवाचं वर्णन आहे. फक्त त्यांचा नम्रतेचा भाग असा आहे की त्यांनी ते स्वतःवर कबूल केलं नाही, की हे माझं आहे म्हणून सांगितलं. त्यांनी संतांचं म्हणून ते सातत्यानं सांगत गेले आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ते बऱ्याच ठिकाणी म्हणू लागले की म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी, तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्वपुण्य ठेवा ओढविला. म्हणजे सर्व संतांचं ज्ञान जे आहे ते भाग्यामुळं मला मिळालं, परंतु मी त्यांची सेवा करू शकतो. ही सर्व तुकारामाची संतत्वातून प्राप्त झालेली नम्रता आहे. मग त्याने संतांचं नाव सांगत असताना स्वतःला अनुभव कथन केलेले हे मात्र आपण जाणून घेतलं पाहिजे. आपली अडचण सामान्य माणसाची तीच आहे. आपण कुठल्याही व्यक्तीचा मोठेपणा जो आहे तो व्यक्त करत नाही आणि दुसरे सांगत असले तर त्याला आपण ठीक आहे त्यांनी केलं, आपल्याला करायची गरज नाही असं समजून आपण सोडून देतो आणि त्याला देवत्वाचा शिक्का मारतो. देवत्वाचा शिक्का मारून मानवी शक्ती जी आहे किंवा मानवी जे प्रयत्न आहेत त्याला आपण कधीच कमीपणा आणला नाही पाहिजे. हे आपण सातत्यानं लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याकडं. आणि म्हणून सामान्य व्यक्तीचं आणि त्या संतांचा संबंध सांगत असताना तुकाराम महाराज आणखी एका अभंगामध्ये म्हणतात, एक दोन अभंग आपल्याला पाहायचे आहेत महत्त्वाचे बिफोर कन्क्लुजन. एक अभंग असं सांगितलं त्यांनी, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आता इथे अभंगाचा विचार जो तो वेगळ्या पद्धतीने सुरू होतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. इथं आईचं वर्णन केलं पण मग शेवटी म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. म्हणजे खरं ते संतत्वाचं वर्णन आहे. मग ज्या पद्धतीनं तुमची माझी आई ही सातत्यानं तुमचं माझं हित पाहते आणि तुमच्या माझ्या याच्यामध्ये ती प्रेम करत असताना कुठल्या प्रकारचा तिचा स्वतःचा स्वार्थ नसतो, निस्वार्थपणे ती प्रेम करते, अशा प्रकारचे संत असतात. मग अशा प्रकारची वृत्ती प्राप्त होण्याकरता आपण तुरीय अवस्थेमधली ती जी भावना पाहिली अमन मन
सर्व वासनाग्रहित मन, विवेकी बुद्धी आणि सर्व प्रकारच्या ज्या तुमच्या चित्तवृत्ती असतात त्याचा ऱ्हास झालेला आहे आणि अहंभाव आहे, परंतु सर्व व्यापक ईश्वराच्या एकसंतपणाचा व्यापकतेचा असलेला असतो तोच संत अशा प्रकारचं हे करू शकतो. कारण आपण नेहमी सातत्यानं म्हणतो की पृथ्वीवरील ईश्वराचं स्वरूप म्हणजे आई. मग तुकाराम महाराजांनी बरोबर ते दिलं की लेकुराचे हित ही उपमा देत असतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. संत समस्त मानवतेवर लाभाविन प्रीती करत असतात आणि त्यांचा उत्कर्ष सातत्यानं व्हावा हे याकरता ते झटत असतात. आणि ते झटत असतात म्हणूनच ते संतत्वाच्या त्या तुरीय अवस्थेला परिपूर्णपणे जगत असतात. आणि जागृत अवस्थेमध्ये हे ईश्वराचं लेणं जे ते पांघरलेलं असतं त्याबद्दल तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात. त्या अभंगाने आपण शेवट करूया. तुकाराम महाराज म्हणतात, काय वानू आता न पुरी ही वाणी. मी सातत्यानं बडबड करतो आहे, इतके अभंग माझ्या लिखाणामध्ये आलेत. त्या अभंगामध्ये माझा अनुभव मांडला, माझं आयुष्य मांडलं, मला जे काही बरे वाईट अनुभवले तेही मांडले, त्याबद्दल मला कुठेही नाही, पण ईश्वरत्वाचा साक्षात्कार झाला तेही मांडलं. आणि मग ईश्वराचा साक्षात्कार ईश्वर म्हणून या पृथ्वी तलावर फिरणारे जे संत आहेत त्यांचा जेव्हा माझा संबंध आला किंवा मी तो अनुभवला त्याबद्दल ते म्हणतात, काय वाणू आता न पुरी ही वाणी. ही माझी वैखरी जी आहे, ही माझी वाणी जी आहे ती त्यांचं वर्णन करू शकत नाही. मस्तक चरणी ठेवा म्हणजे सर्व प्रमाणे त्यांना लीन व्हावं इतकंच फक्त आपल्या हाती आहे असं ते म्हणतात. काय वाणू आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. म्हणजे मी पूर्णपणे त्यांना समर्पण भावनेनं अनन्य शरण भावनेनं त्यांच्या पायावर मस्तक ठेवत आहे. कारण काय, थोरी व सांडिली आपुली परीसे नेने शिव कैसे लोखंडासी. संतांनी स्वतःचं मोठेपण सांडून दीनदलितांच्या पददलितांच्या उत्कर्षाकरता, युगपुरुषांनी महात्म्यांनी त्या सर्वांच्या उत्कर्षाकरता स्वतःचा देह जो आहे तो झिजवला. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आता संतत्व हे अशा प्रकारच्या पेहरावात असतं का याकरता आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट पाहायची. आणि ती गोष्ट मी सातत्याने सांगत असतो. संत महात्मे युगपुरुष हे ईश्वरीय साक्षात्कारातून या तुरीय अवस्थेमध्ये जगत असतात. याचं उदाहरण या महाराष्ट्र भूमीनं जसं जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वराच्या अवस्थेमध्ये अनुभवलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवस्थेमध्ये सुद्धा अनुभवलं. मग ती गोष्ट इथं लक्षात आली पाहिजे की त्या काळामध्ये जमीनदारांची मुलं त्यांच्या स्वतःच्या गड किल्ल्यावर किंवा त्यांना माहीत असलेल्या त्यांच्या असलेल्या अधीन असलेल्या याच्यामध्ये किल्ल्यामध्ये स्वतःची जमीनदारी किंवा स्वतःची सरंजामदारी भोगत असताना समाजामध्ये किती दुःख याच्याकडे कधीच पाहण्याची त्यांना गरज नव्हती. परंतु आपल्या कडकोटावरून खाली असलेल्या मावळामध्ये असलेल्या सामान्य कष्टणाऱ्या त्या 12 मावळातील लोकांकडे जाऊन त्यांच्याबरोबर राहून त्यांचे सुखदुःख समजून घेऊन जे बालपणीचे संगडी तानाजी मालू सारखे जोडू शकले ते छत्रपती झाले. प्रश्न इथं व असा राहतो की वर गड किल्ले सोडून खाली उतरण्याची गरज काय. ती गरज आहे थोरी व सांडिली आपुली परीसे नेने शिव कैसे लोखंडासी. परिसाना मोठेपणा सोडला स्वतःचा की मी लोखंडाला लावून कशाला काय स्पर्श करू, त्याचं सोनं होईल. पण ते सोनं झालं तानाजी मालुसरेच्या स्वरूपामध्ये, बाजीप्रभू देशपांडेच्या स्वरूपामध्ये, मोरारबाजीच्या स्वरूपामध्ये. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. तुमचा माझा स्वाभिमान जो, तुमचा माझा आत्मभान जे इसवी सन 1000 पासून जे लुप्त झालं होतं या महाराष्ट्राच्या भूमीचं, ते तेज तुम्हाला मला प्राप्त करून देण्याकरता त्यांनी स्वतःचा देह जो आहे 50 वर्ष हे आयुष्य जर आपण पाहिलं तर त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं साम्राज्य जे उभं केलं, एवढं मोठं म्हणजे ते व्याप्तीच्या दृष्टिकोनातून नाही, स्वाभिमानाचं, आत्ममानाचं, स्वतःच्या मातीचा ज्याला काही आतून अंतर्यामी अशा प्रकारचा अभिमान असेल अशा प्रकारचं साम्राज्य जे उभं केलं किंवा जे स्वराज्य उभं केलं ते देह कष्टविती परोपकार. म्हणजे संत केवळ संतच नसतात, हे युगपुरुष जे असतात, महात्मे जे असतात ते सुद्धा त्या तुरीय अवस्थेमध्ये जगत असतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच श्रीमान योगी या संदेश प्राप्त झाले. स्वतःच्या जीवनाच्या उपभोगाकरता सर्व प्रकारच्या गोष्टी अनुकूल असताना स्वतःच्या जीवनाला जोखमीमध्ये टाकणं किंबहुना मृत्यूच्या कराला दाढेमध्ये लोटायचं धैर्य जे आहे ते अशा प्रकारच्या संतत्वामध्ये किंवा अशा प्रकारच्या युगपुरुषामध्ये निर्माण होत असतं. कारण त्यांना सातत्याने ईश्वराचं साक्षीत्व प्राप्त झालेलं असतं. मग ती भवानी तलवार वगैरे आपण ज्या गोष्टी सांगतो त्या आपण आपल्या मनोरंजनाकरता सांगतो.
कारण भवानी तलवार कुठे जाऊन लढली नाही. भावनेच्या मागं छत्रपती शिवाजीचं दणकट मनगट आणि ही अशा प्रकारची विवेकी बुद्धी होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर संत या अशा प्रकारे बदलत चालत असतात. आणि त्यातला मग संतत्वाचा जो भाग आहे, भूतांची दया हे भांडवल संता, आपली ममता नाही देही. अनेक प्रकारच्या हालापेष्टा जरी झाल्या तरी, स्वतःच्या देहाच्या हालापेष्टा झाल्या तरी भूतांप्रती, इतरांप्रती आपलं प्रेम जे ते यशकिंचितही कमी न झालं, ही तुरीय अवस्था संतांनी सातत्यानं भोगली. आणि मग त्यांच्या स्वतःच्या तुकाराम महाराज त्या अनुभवामध्ये सांगतात, जी तुकाराम महाराजाची छाप असते त्या छापेमध्ये सांगतात, तुका म्हणे सुख परावया सुखे. आता इथून विचार केला पाहिजे आपण. तुका म्हणे सुख परावया सुखे, दुसऱ्याच्या सुखामध्येच सुख मानणे. तुका म्हणे सुख परावया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवत असे. तुमच्या माझ्या स्वार्थाला थोडा जरी धक्का लागला तर ज्या व्यक्तीला आपण कालपर्यंत चांगलं मानत असतो, जवळचं मानत असतो, त्याच्याबद्दल आपण आदवा बोलायला सुरुवात करतो. सामान्य व्यक्तीची अडचण आहे. परंतु तुका म्हणे सुख परावया सुखे, दुसऱ्याला सुख प्राप्त करून देत असताना आपल्याला कितीही प्रकारच्या अडचणीचा प्रसंग आला, हालापेष्टा आल्या, अपमान जरी सहन करायचं काम पडलं तरी तो जर सुखात आहे ना, बस तुका म्हणे सुख परावया सुखे. आणि त्या तशा अवस्थेमध्ये अमृत हे मुखे स्त्रवत असे. संत ज्ञानेश्वरांचं जर चरित्र पाहाल तर संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं गेली. पैठणला गेल्यानंतर त्यांना शुद्धीपत्र प्राप्त जर झालं नाही तर तिथून येत असताना ज्या ब्रह्मवृंदांनी त्यांना शुद्धीपत्र दिलं नाही, नंतरच्या आलेल्या साहित्यामध्ये कुठेही त्या ब्रह्मवृंदांचा किंवा आईवडिलांना तशा प्रकारचा त्रास देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्याबद्दल कुठल्या प्रकारचा शिंतोडा तो संत साहित्यामध्ये, ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यामध्ये कुठेही सापडत नाही. अमृत हे मुखे स्त्रवत असते. आपण ज्या एका विशिष्ट अशा प्रकारच्या उद्दिष्टानं या पृथ्वी तलावर आलेलो आहोत, तो उद्दिष्ट सातत्याने ज्यांच्या समोर असतो, ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसाही काही प्रसंग आला तरी आपण ते तशा प्रकारचं दुःख हे सहन करण्यास तयार आहोत, अशा प्रकारची भूमिका त्यांची तयार असते. म्हणून ठामपणे सांगू शकतात तुकाराम महाराजांनी ते, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. आम्ही वैकुंठातून त्याच कारणाशी आलो. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे काही तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे तेच तुम्हाला सत्यपणे जगून दाखवण्याकरता आम्ही आलेलो आहेत. नाही तर मग तुरी अवस्था असू शकते का? आपल्याला तर काही शक्य वाटत नाही, कारण आपण तसा अनुभव घेतलेला नाही. आपण तशा प्रकारे जगू शकतो का? अमृत मुखे स्त्रवत असे, तसं नाही. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, हे संतांनी घालून दिलेले मार्ग जे ते आम्ही स्वच्छ करू आणि आडरानं भरलेलं जग जे हे स्वच्छ करू. पण आम्ही आलो कुठे नाही तिथून. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. सामान्य दीनदलित पददलित अशा मूढ अज्ञानी लोकांना मुक्तीचा मार्ग, मोक्षाचा मार्ग सांगत असताना तो सुखरूपही पाहिजे आणि सोपा पाहिजे. म्हणून भक्तीचा मार्ग जो आहे, त्यातल्या ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग सांगण्याकरता महाराष्ट्रातील संतांनी त्यांचं साहित्य जे ते सातत्यानं तशा प्रकारचं सोप्या भाषेमध्ये तत्वज्ञान मांडलेलं आहे. म्हणून संत जे आहेत त्यांचे आपण जर स्वरूपानुसार भाग जर पाहिले तर काही फक्त क्रिया करून दावी ती अंगी. विदर्भातले गाडगे महाराज त्यांनी क्रिया करून दाखवली. नामदेवरायांना निर्गुण निराकार भक्ती दाखवली, भगवंताचं स्वरूप दाखवलं, म्हणून सगुण साकारातून ते सुटले. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाशी तिथून सुटले आणि भागवत धर्माची पताका घेऊन पंजाबपर्यंत गेले. या दोघांचं आयुष्य पाहिलं तर 80 वर्षाचं. गाडगे महाराज सुद्धा आणि नामदेवराय सुद्धा. पण तत्वज्ञान सांगत असतात ज्ञानेश्वर महाराज फक्त 22 वर्ष, तुकाराम महाराज फक्त 42 वर्ष. तत्वज्ञान मांडून त्याचं त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करणारे जे लोक असतात ते सुद्धा वेगळे. काही लोकांनी मार्ग हा सोपा सुखरूप दाखवून दिला, काहींनी त्या मार्गाने जायचं कसं ते सांगितलं. कारण आम्ही त्या ईश्वरानं पाठवलेले दूत आहोत, आम्ही वैकुंठवासी आहोत. याच्यावर जे तार्किक लोक असतात ते वेगळ्या प्रकारचं ऑब्जेक्शन घेतात, त्यातला अर्थ मतितार्थ समजून न घेता. त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. परंतु संतत्व जे असतं ते अशा पद्धतीनं असतं. काही तत्वज्ञानाचा मार्ग दाखवतात, काही त्या पद्धतीने जगून दाखवतात. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तशा प्रकारचं तत्वज्ञान सांगणारेही संत आहेत, त्या संतांच्या बरोबर तशा प्रकारे जगणारेही संत आहेत. आणि त्या दोघांचा संतत्वाच्या जगण्याचा आणि तत्वज्ञानाचा अंगीकार करून छत्रपती शिवाजीसारखे महनीय युगपुरुष सुद्धा या महाराष्ट्राच्या भूमीनं अनुभवलेले आहेत. आपण या दृष्टिकोनातून भाग्यवान आहोत, आपण या दृष्टिकोनातून धन्य आहोत की तुमच्या माझ्याजवळ ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा आणि ज्ञानेश्वरी आहे. त्याचबरोबर अतिशय उज्ज्वल असं छत्रपतीचं चरित्रसुद्धा आहे. या तिन्ही महनीय अलौकिक ईश्वरी अशा प्रकारच्या तुरीयावस्थेमध्ये जगणाऱ्या संतत्व जगणाऱ्या युगपुरुषांचं महापुरुषांचं जीवन जे आहे ते मार्गदर्शक म्हणून आयुष्यामध्ये आपण वापरूया. त्यांच्या मार्गावर त्यांच्या पदचिन्हावर मार्गक्रमण करत असताना त्यांच्याच तत्वाच्या आधारे आपण आपल्या जीवनाला उज्ज्वल करूया. अशा प्रकारची या तुरीयावस्थेची या ठिकाणी तुमच्यासमोर ही जी मांडणी आहे, मी या ठिकाणी या शब्दाला विराम देऊन तुम्हा सर्वांना नमस्कार करतो. धन्यवाद.